नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला दाखवतो तुम्ही अंडरग्राऊंड स्लॅबची पाईपिंग कशी करायची असते, कुठल्या पद्धतीने असते, आम्ही कुठल्या पद्धतीने करतोय दाखवतो तुम्हाला. बघा, सांगतो कसं आहे काय नाही. ही पहिलं काम आहे ती इथे 1 BHK आहे, तिथे 1 BHK आहे. ही पोर्चमध्ये लाईटी टाकल्या आहे 1 2 3 4 5 6. ही सगळा मोठा पोर्चचा एवढा बीममध्ये लाईट आहे इथं. 1 2 3 4 5 5 6 7 8 लाईट बीममध्ये टाकलेत आहे. पोर्च मोठा असल्यामुळे लाईटी जरा जास्त टाकलेत आपण. आणि ही जी पाईप आहे इथं जिण्यासाठी आणि मीटरसाठी उभा केला. जिन्यात एक लाईट आहे. ही एक बेडरूम आहे. बेडरूमला 4 भीतीवर 4 पाईप ड्रॉप केली ती. आणि इथं बेडरूमचा दरवाजा आहे. इथे एक मेश टाकलं, एक MCBची आणि एक फॅन बॉक्स म्हणून आलेली. इथून आली डायरेक्ट आहे अशी MC बॉक्सला गेली आपली. इथे MC बॉक्सला पोर्चमध्येच टाकला, बाहेरच्या बाहेर भाड्याने देते त्यामुळे बाहेर टाकला ती. ही हॉलची मेन सगळीत आहे. हॉलमध्ये 4 लाईट आहेत. 4 भीतीवर 4 पाईप ड्रॉप केली ती. पलीकडे संडास बाथरूम आहे अटॅचमध्ये. तळा तिथं पाईप ड्रॉप केला आहे. खाली कटिंग करताना दाखवतो तुम्हाला. फॅन बॉक्समध्ये गेलं आहे. ही हॉलची 4 पाईप इथं आलं. इथून इथे MC बॉक्स आणि इथून बाहेर पोर्चच्या लाईटीचा पाईप सगळं हॉलमध्ये येतं. आणि इथून इथे MC बॉक्सला. आणि 2 मेन्स गेले ते. एक मेन्स ह्या 2 रूमसाठी आणि एक मेन्स त्या 2 रूमसाठी. ही बाहेरची सगळी बाल्कनी हॉलमध्येच घेतलेली आहे. ह्या रूममध्ये पण जसं इथं मेन्स आहे, इथं दरवाजा आहे. ह्या दरवाजा इथंच मेन्स आणून टाकला आहे. 4 भीतीवर 4 पाईप ड्रॉप, फॅन बॉक्स आणि ही कलर रूमचा फॅन बॉक्स जॉईंट केला आहे. ह्या रूममध्ये लई काय नसल्यामुळे सेपरेट टाकणं आला. इथं काय 4 भीतीवर 4 पाईप सॉफ्ट ड्रॉप केली आपण. इथं खाली अटॅचमध्ये बाथरूम आहे एवढंच. ते वरनं जरा ही कसं इथं बाथरूम आहे तसं इथं पण बाथरूम आहे, पण बीम टाकलं नाही. इथे एक बाथरूम आहे. ह्या बाथरूमसाठी इथे पाईप ड्रॉप केला आहे सोडून. ही फॅन बॉक्स टाकला इथं बीमजवळ, कारण की इथे एक रूम आहे बारकी. ह्या कॉलमपासून ह्या कॉलमपर्यंत एक रूम आहे. ह्याचा सेंटर काढून तिथे टाकला आहे. बीमला आडवं येते पण खाली फॅन रॉड ओढून फॅन लावून टाकायचं आपल्याला तिथे. आणि ही एक रूम. ह्या रूममध्ये 4 भीतीवर 4 पाईप ड्रॉप आहे. तिथं मेन आहे आपलं ह्या रूमचा बोर्ड. ही एक पाईप, समोरचं एक पाईप आणि इथे एक पाईप आहे पलीकडे. दुसऱ्या मजल्यासाठी उभा केलं आहे. वरी पण सेम असंच घ्यायचं आहे. वरी 1 BHK 2 काढायची त्यासाठी पाईप उभा केलं. इथे केबलचा पाईप आहे. हे आपलं सगळं काम. MC बॉक्सपासून हा पाईप गेला तसा गेला तिथे मीटरला. पोर्च असंच आहे.